नमस्कार, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतोय. हा जो आठवडा आहे तो 2 सप्टेंबरला चालू होतोय, 6 सप्टेंबरला संपतोय. ओके, म्हणजे आपल्याला 5 दिवस भेटतायत. त्याच्यानंतर गणपती येत आहेत. तुम्हाला गणपतीच्या ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. तर सदर व्हिडिओमध्ये येणाऱ्या आठवड्यात आपण निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील या टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून पाहणार आहोत. फक्त व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थितरित्या मी समजवतोय. ओके, पाठच्या आठवड्यात दिलेले लेवल सुद्धा तुम्ही ऑब्झर्वेशन केले असेल तर तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की कशा बऱ्यापैकी त्या लेवल काम करत असतात. तर या आठवड्यात सुद्धा ज्या लेवल देतोय त्याच्यावरती लक्ष ठेवून तुम्हाला काम करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आता व्यवस्थित लक्ष द्या. मी सर्व लेवल तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. चला पाहूया. आता माझ्या समोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे. 2 तासाचा टाइम फ्रेम लावलेला आहे. ओके, आपण टेक्निकली पहिले लेवल पाहतोय निफ्टीच्या. तर या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी एक मी ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे. या ट्रेड लाईन वरती लक्ष ठेवा तुम्ही. या ट्रेड लाईनला फॉलो करून निफ्टी एकापेक्षा एक हाय मारत चाललेला आहे. जोपर्यंत या ट्रेड लाईनला तोडून निफ्टी खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपण निगेटिव्ह व्ह्यू ठेवणं चुकीचं आहे. तर आता आपण पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवतोय तर वरच्या साईडला त्याच्या लेवल काय असतील ते समजून घेणं गरजेचं आहे. तत्पूर्वी लक्षात ठेवा, जो निफ्टी आज क्लोजिंग दिलेला आहे तो या ठिकाणी क्लोजिंग दिलेला आहे, म्हणजे 25,235 च्या आसपास त्यानं क्लोजिंग दिलेली आहे. ओके, आता 25,235 ची क्लोजिंग दिली तर वरच्या साईडला जो पहिला रेजिस्टन्स येतोय तो 25,000चा येतोय. ओके, 25,500चा, सॉरी, 25,500चा रेजिस्टन्स येतोय आणि हा महत्वाचा रेजिस्टन्स आहे. या ठिकाणी थोडासा निफ्टी गेल्याच्या नंतर फसवण्याचा किंवा फेक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तिथे फेक ब्रेकआउटला ट्रॅप होऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला 25,500ला तोडून निफ्टीचा कॅन्डल बाहेर क्लोज होत नाही तोपर्यंत आपण कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा फ्रेश पोझिशन घ्यायची नाही. ओके, एकदा का 25,500च्या वरती कॅन्डल क्लोज देतोय तर आपल्याला फ्रेश पोझिशन घ्यायला काय हरकत नाही, कारण त्याच्यानंतर जो सेकंड रेजिस्टन्स येणार आहे तो येणार आहे 25,700चा. या ठिकाणी कितीचा? 25,700चा. एकदा का 25,700चा रेजिस्टन्स निघतोय तर त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट 26,000चा रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. 26,000चा रेजिस्टन्स अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा असणार आहे. ओके, बेसिकली पाहिलं तर मला वाटत नाही या आठवड्यात निफ्टी 26,000पर्यंत जाईल. ओके, तरी पण जर इन केस व्हॉल्यूम वाढला तर तो जायची शक्यता नाकारू पण शकत नाही. तर त्याच्यासाठी रेजिस्टन्स आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. 25,700च्या नंतर डायरेक्ट 300 पॉईंटचा रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता जर या ट्रेड लाईनला तोडून निफ्टी खाली वळतोय, ओके, या ट्रेड लाईनला निफ्टी या आठवड्यात तोडून खाली होतोय तर आपल्याला निगेटिव्ह व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला निगेटिव्ह व्ह्यू साठी आपल्याला सपोर्ट माहित असणं गरजेचं आहे. तर पहिला सपोर्ट कोणता असणार आहे तर या ठिकाणी असणार आहे 25,040. ओके, म्हणजे 25,040चा आपल्याला पहिला सपोर्ट असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर येणार आहे आपल्याला 24,817चा सपोर्ट भेटणार आहे. 24,817चा सपोर्ट जो आहे तो महत्वाची भूमिका बजावणार आहे. ओके, हा जो सपोर्ट तुटतोय तर थोडंसं प्रेशर निफ्टीमध्ये आपल्याला निगेटिव्हली पाहायला मिळणार आहे आणि निफ्टी आपल्याला थर्ड सपोर्ट कडे घेऊन जाणार आहे. थर्ड सपोर्ट आहे 24,470चा. ओके, तो या ठिकाणी आपल्याला 24,470चा सपोर्ट भेटणार आहे. ओके, आता हे झालं टेक्निकली. तसंच आता आपण ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय मिळत आहेत ते एकदा पाहून घेऊयात. चला, आता माझ्या समोर निफ्टीची ऑप्शन चेन ओपन आहे. ओके, तर ऑप्शन चेन मध्ये आपल्याला 25,300 हा स्पॉट दाखवतोय. ओके, आणि या स्पॉट पासून आपण ऍट द मनी काउंट करतो. तर आपल्याला पहिल्यांदा कॉल साईडला ओपन इंटरेस्ट कुठे सर्वात जास्त आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपल्याला रेजिस्टन्स मिळणार आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त जर आपण ओपन इंटरेस्ट पाहायला गेलो 25,500च्या खाली तर या ठिकाणी आपल्याला एक दाखवतोय, परंतु हा खूप जवळचा आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला खूप जवळचा आहे, परंतु त्याच्यापेक्षा जर जास्त
आपल्याला ओपन इंटरेस्ट या ठिकाणी 1,04,000 दाखवतोय, तर या ठिकाणी 1,51,000 दाखवतोय. म्हणजे हा आपल्यासाठी काय असणार आहे, रेजिस्टंट असणार आहे. म्हणजे 25,500चा टेक्निकली पण आपल्याला तो दाखवला आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा तो दाखवतोय. ओके, त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे असेल तर या ठिकाणी पाहायला गेलो तुम्हाला या ठिकाणी 1,75,000 दाखवतोय. ओके, तो कितीला दाखवतोय, 1,75,000चा मला 25,700ला दाखवतोय. म्हणजे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला सेकंड रेजिस्टन्स कितीचा दाखवतोय, 25,700चा दाखवतोय. ओके, आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला गेलो तर आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी दाखवतोय 26,000ला. ओके, या ठिकाणी आपल्याला 26,000ला ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त दाखवत आहे. म्हणजे 25,700च्या नंतर थोडासा चान्स आहे की 25,800चा पण एक रेजिस्टन्स घेण्याची, परंतु त्याच्यानंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट जर पाहायला गेलो आपण तर तो 26,000ला दाखवतोय. म्हणजे आपल्याला कितीचा दाखवतोय, 25,700, 25,000 आणि 26,000चा असे 3 रेजिस्टन्स आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून दाखवतायत. ओके, टेक्निकली थोडंसं आपल्याला इकडे 19-20 दाखवतो, परंतु ऑप्शन चेनच्या माध्यमातून असं राऊंड फिगर आपल्याला सर्व जे आहेत रेजिस्टन्स ते दाखवण्याचं काम करत असतं. आता या ठिकाणी आपल्याला सपोर्ट पाहण्यासाठी 25,300च्या वरती कॉल पुटच्या साईडला ओके सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दाखवतोय, तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. ओके, कितीला दाखवतोय, या ठिकाणी 25,200ला. पण हा खूप एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे तो ब्रेक व्हायला काही जास्त वेळ घेणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, त्याला इग्नोर करायचंय. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दाखवतोय, तर या ठिकाणी पहा. ओके, या लेवलला म्हणजे 25,000ला दाखवतोय. ओके, कितीला दाखवतोय, 25,000ला आपल्याला सपोर्ट पहिलं दाखवतोय ऑप्शन चेनच्या माध्यमातून. त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी दाखवतोय मला 24,800ला दाखवतोय. ओके, तिथे 24,841च्या आसपास काहीतरी दाखवत होता, तर इथं 24,800 म्हणजे थोडासा 40 पॉईंटचा गॅप आहे, पण टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून पण आपल्याला सेमच दाखवतोय. ओके, आणि त्याच्यानंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला दाखवत असेल तो या ठिकाणी दाखवतोय पहा 24,500ला डायरेक्ट दाखवतोय. म्हणजे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपण रेजिस्टंट आणि सपोर्ट सुद्धा पाहिले आणि टेक्निकली सुद्धा पाहिले. कशाचे पाहिले, तर निफ्टीचे पाहिले. ओके, अशीच आता आपण बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टंट या आठवड्यासाठी काय असतील तेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर चला तेही पाहूया. आता माझ्या समोर बँक निफ्टीची टेक्निकलचा चार्ट ओपन आहे. ओके, बँक निफ्टीचा टेक्निकलचा चार्ट ओपन आहे. जसा निफ्टीमध्ये ट्रेड लाईन मारलेली तशी बँक निफ्टीमध्ये पण मी या ठिकाणी ट्रेड लाईन मारलेली. ह्या ट्रेड लाईनला जर तुम्ही पाहिलं तर बँक निफ्टी सुद्धा या ट्रेड लाईनला फॉलो करत वरती आलेला आहे. ओके, आता वरती आलेला आहे, ट्रेड लाईनच्या खाली नाही, म्हणजे याच्यात थोडासा पॉझिटिव्हच व्ह्यू दिसतोय. ओके, पॉझिटिव्ह व्ह्यू दिसतोय, तर हा वरच्या साईडला जाईल तर त्याला रेजिस्टन्स काय असतील ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी जो बँक निफ्टी आज क्लोजिंग आलेला आहे तो 51,351च्या आसपास आपल्याला बँक निफ्टी क्लोजिंग दाखवलेला आहे. ओके, तर सर्वात महत्वाची लेवल आता लक्षात घ्या, वरच्या साईडला बँक निफ्टीसाठी कोणती असेल तर ती असणार आहे 51,500ची असणार आहे. ओके, कितीची, 51,500ची असणार आहे. म्हणजे क्लोजिंग पासून जवळजवळ एक 200-250 पॉईंट वरती पहिला रेजिस्टन्स असणार आहे आणि तो खूप जवळचा रेजिस्टन्स आहे. ओके, तर हा रेजिस्टन्स बँक निफ्टी तोडतोय तर डायरेक्ट आपल्याला 51,970चा रेजिस्टन्स मिळणार आहे. कितीचा, 51,970चा रेजिस्टन्स मिळतो. आणि 51,970चा रेजिस्टन्स बँक निफ्टी या आठवड्यात तोडतोय तर आपल्याला 52,350ची लेवल सुद्धा पाहायला मिळू शकते. ओके, आता हे झालं अप ट्रेंड साठी. जर इन केस या ट्रेड लाईनला या ट्रेड लाईनला बँक निफ्टी तोडतोय आणि खाली ओळखतोय तर आपल्याला निगेटिव्ह व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. तर निगेटिव्ह व्ह्यू ठेवताना बँक निफ्टीसाठी टेक्निकली पहिला जो सपोर्ट असणार आहे तो 51,000चा असणार आहे. ओके, कितीचा, 51,000चा असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट असणार आहे तो 50,806चा असणार आहे. ओके, किती, 50,806चा असणार आहे. 50,806 ती 51,000च्या मध्ये जर निफ्टी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला.
ओके, तर या ठिकाणी बँक निफ्टीने जर तुम्हाला कन्फ्यूज केलं तर कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित शांतपणे शांत डोक्याने तिथे ट्रेड घ्यायचं. एकदा का 50,806च्या खाली बँक निफ्टी निघून येतोय टेक्निकली, तर आपल्याला डायरेक्ट 50,500ची लेवल पाहायला मिळणार आहे सपोर्ट मध्ये. ओके, आणि 50,500च्या खाली जर निघाला तर जास्त सेलिंग प्रेशर बँक निफ्टीत वाढेल आणि बँक निफ्टी डायरेक्ट 500 पॉईंट खाली, म्हणजे चौथा सपोर्ट त्याला दाखवतोय तो 50,000चा दाखवतोय. ओके, 50,004चा दाखवतोय, आपण थोडस राऊंड फिगर मध्ये 50,000चाच पकडून चालायचं. ओके, तर अशा प्रकारे काय असणार आहे या आठवड्यात बँक निफ्टीसाठी या टेक्निकली लेवल असणार आहे. आता बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या माध्यमातून काय लेवल आपल्याला पाहायला मिळत आहेत तेही पाहूयात. चला, आता माझ्या समोर बँक निफ्टीचे ऑप्शन चेन ओपन आहे. बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन नुसार आपण 51,400चा ऍट द मनी वरती आहे. ओके, या ठिकाणी 51,400 आहे. ओके, तर 51,400च्या खाली कॉल साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दाखवतोय ते पाहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी एक सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या ठिकाणी दाखवतोय, तो दाखवतोय 51,500ला. ओके, कितीला दाखवतोय? 51,500ला दाखवतोय. ओके, परंतु त्याच्यानंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दाखवत असेल तर या ठिकाणी दाखवतोय 52,000ला. ओके, म्हणजे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलो तर 51,500चा एक आपल्याला रेजिस्टन्स दाखवतोय, 51,000 म्हणजे 52,000चा दुसरा रेजिस्टन्स दाखवतोय, आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी पहा तुम्हाला दाखवतोय 91,000. ओके, तर ही कितीला लेवल दाखवते? 91,000ची 52,500ला दाखवते. कितीला? 52,500ला दाखवते. म्हणजे हा थर्ड रेजिस्टन्स आपल्याला बँक निफ्टी मध्ये असणार. आता 51,300च्या वरती पुट साईडला ओपन इंटरेस्ट कुठे जास्त दिसतोय त्याच्यावर आपल्याला सपोर्ट भेटणार आहेत. तर या ठिकाणी पाहायला गेलो तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या ठिकाणी दाखवतोय 51,000ला पहिला सपोर्ट. ओके, त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला गेलो तर या ठिकाणी मला अजून एक दाखवतोय, तो या ठिकाणी पहा दाखवतोय 50,800ला एक दाखवतोय सपोर्ट. ओके, म्हणजे 51,000 ते 50,800 जवळ आहेत सपोर्ट, थोडस तिथं कन्फ्यूज करू शकतं. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी पहा 78,000चा ओपन इंटरेस्ट दाखवतोय, तो आपल्याला दाखवतोय 50,500ला, म्हणजे हा थर्ड सपोर्ट असणार. आणि त्याच्यानंतर तो जर थर्ड सपोर्ट निघतोय बाहेर तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट इथे आधीमध्ये कुठेही दिसत नाही, डायरेक्ट मला या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय तो 50,000ला डायरेक्ट दाखवतोय, म्हणजे हा चौथा सपोर्ट असणार आहे. ओके, तर आता आपण बँक निफ्टीचे टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिलेले आहे. ओके, आता एक महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे काय आहे, तर या आठवड्यात आज शुक्रवार आहे तर आज विक्स काय दाखवतोय. विक्स वरून एक अंदाज येतो की मार्केट किती वॉलेटाईल करू शकतो. तर विक्स जो आहे तो 13.39 म्हणजे 13.39 असा दाखवतोय विक्स. ओके, विक्स दाखवतोय की जास्त मार्केटमध्ये मुवमेंट येणार नाही. परंतु काल शुक्रवार गुरुवार होता, काल जर तुम्ही पाहिलं असेल शेवटच्या क्षणाला 5-10 मिनिटात एकदम उलट्या पुलट्या मुवमेंट चाललेल्या. ओके, परंतु त्या मुवमेंट पाहिल्या तर ऍज पर होतं तिथेच मार्केट येऊन थांबत होतं. तर या आठवड्यात सुद्धा आपल्याला अशा मोठ्या मुवमेंट पाहायला नाहीत मिळणार असा एक अंदाज आहे माझा प्राथमिक. ओके, आणि हा वीकच्या माध्यमातून समजतोय. ओके, त्याचबरोबर राहिला पीसीआर. पीसीआर खूप महत्वाचा आहे. पीसीआर जो आहे या आठवड्याचा, आज आहे शुक्रवार, आज मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर पीसीआर जो मला दाखवतोय तो 1.367 दाखवतोय, म्हणजे पीसीआर थोडासा हाय आहे, त्याच्यामुळे मार्केट वरती जाताना अग्रेसिव्हली जाणार नाही. ओके, परंतु मार्केट खाली येण्याचा थोडासा प्रयत्न करू शकतो, येईलच असं नाही पण खाली येण्याचा प्रयत्न करेल, पण वरती जाताना तो अग्रेसिव्हली नसणार आहे. हेच संकेत आपल्याला पीसीआर देणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके, पीसीआर तर काय 2-2 तासांनी बदलत राहतो, पण ऍज पर आपण सोमवारच्या साठी जर विचार करतोय तर मार्केट सकाळी पॉझिटिव्ह ओपन झालं तर ते काही जास्त वरती जाण्याचा प्रयत्न नाही करणार, परत खाली येण्याचा प्रयत्न करेल किंवा रेंगाळण्याचा प्रयत्न करेल. आज तर मार्केटनं टोटली रेंगाळण्याचा प्रयत्न केलेला आहे,
ते तुम्हाला पाहायला मिळालेलंच असेल, कारण सकाळी PCR खूप हाय होता, त्याच्यामुळे मार्केटनं जास्त वरती जाण्याचा प्रयत्न केला नाही. मार्केट ऍज पर खाली येणं गरजेचं होतं, पण खाली न येता मार्केटनं साईडवेज मध्ये चालून थोडासा PCR कूल करण्याचा प्रयत्न केलेला. तर सरळ व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्याच्या ज्या मी लेवल दिलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या YouTube चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तुमचे तर त्याच्यासाठी आपला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. त्या ठिकाणी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद.